नमस्कार मित्रांनो, लॉन्ग ड्राइव्ह ट्रॅक्टरवर मित्रांनो बसवेश्वर घाट इथे चाललोय मित्रांनो। गिट्टी घेऊन भाडं आलं होतं मित्रांनो। गिट्टीचं भाडं बी होते आणि लॉन्ग ड्राइव्ह बी होते मित्रांनो। काय बी 15-20 किलोमीटर जायचं आपल्याला। बघा मित्रांनो, खूप वळण आहे तिथं, नुसते वाकडे तिकडे रस्ता आहे मित्रांनो। आणि पाऊस पडून फुलापाशी तर पुरा फुल वाहून गेले, रानामध्ये पाणी शिरले मित्रांनो। तुम्ही बघू शकता, बघा रानामध्ये नुसते धोंडे नेऊन सोडले मित्रांनो पावसाने। पाऊस जास्त पडून रस्ता बरा आहे मित्रांनो, जास्त खड्डे नाहीत मित्रांनो या रस्त्याने। इकडे नुसतं डोंगर एरिया आहे मित्रांनो, नुसतं डोंगर झाडी, शेती कमी मित्रांनो ह्या इकडे ह्या एरियामध्ये। इकडले लोक फक्त जनावर ठेवतात मित्रांनो, लय तर लय। शेती कमी असल्यामुळे नुसतं जनावर चरायला बक्कळ रान शेत आहे मित्रांनो, चरायला डोंगर रान आहे मित्रांनो। बघा या डोंगरामधून हे रस्ता जवळ पडतंय म्हणून पलीकडे गावाला जायला म्हणून डोंगरामधून रस्ता काढला मित्रांनो सरकारने। नवीन रस्ता मित्रांनो, एक लई झालं 4-5 वर्ष झाले रस्ता बनून। कसं वाटलं मित्रांनो कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा मित्रांनो कसं आहे लेवल एकदम। पुढे समोर उमाठ आहे बघा, एक मोठा टेकडी। बैठला का तुम्ही, टेकडी कसली आहे। नुसतं पाषाणचं एरिया आहे मित्रांनो, नुसतं इकडं पाषाण, नुसतं गिट्टी तयार होते इकडं। आवाज घालून पाषाण काढायचं, गिट्टी बनवायचं, एमसँड गिट्टी डस्ट। हे गव्हर्नमेंट एरिया आहे मित्रांनो। बघा इथे झाडं लावून टाकलेलं बघा गव्हर्नमेंटचे लोक।